चलो, फाईल किती लोकांकडनं सॉल्व्ह झाली? मागे फाईल झाली? सगळ्यांनी केलं? कोणाला जमलं नाही? प्रामाणिकपणे तुम्ही जी फाईल पाठवली त्याच्यामध्ये नाही जमलं, पण माझ्या ह्याच्यात जमलं. हां हां ओके. म्हणजे अच्छा, म्हणजे तुमच्या मी जे फाईल पाठवली त्याच्यावर नाही झालं, तुमच्या याच्यात झालं. असं कसं झालं? फाईल ओपन झाल्यावर आहे ना, तिथे ऑप्शन येतो सिलेक्ट कर्नल फाईलवरती, तर तो तुमचा कर्नल कनेक्ट केला तरी ते होऊन जाईल. एकटा करतोय ना, आवाज किती आहे का त्याला माहित नाही का? विंडोज दाबून की पहिले याला कनेक्ट कर, नंतर मग जॉईन कर. ठीक आहे. ऑनलाईन किती लोकांना नाही जमलं? दीपक कुठे? हां सॉरी, हे बघू नका. अरे गुगल मीट ओपन कर, मी लिंक देतो. गुगल क्रोम ओपन, व्हॉट्सअप ओपन करायची गरज. What are the different data types? अभय ना? तुम्ही हां रविराज. वॉट अभय कोण आहे? हां. व्हॉट आर द डिफरंट डेटा टाइप्स? डेटा टाइप्स कुठले? काल होते ना तुम्ही? काल होते ना मग? What are the different data types? Arey, I'm just taking a revision. Now, online wait. Sir, int, float, string, complex. HPO dash BUUH dash HYB. फ्लोट इंटिजर फ्लोट म्हणजे काय? हो तुम्हीच. हो डेसिमल येतात. ठीक आहे. ॲब्रिव्हिएशन काय फ्लोटचं? HPO BUUH B dash HYB. ठीक आहे. ॲब्रिव्हिएशन काय फ्लोटचं? फ्लोटच येईल. ठीक आहे. फ्लोटच. स्ट्रिंगचं काय येईल? अभय STR. ठीक आहे. स्ट्रिंग म्हणजे काय? ठीक आहे. कालचा जो दिला होता जसा मी केला तसंच केला होता. काय झालं? उद्यापासून तुम्ही इथे बसायचं. आदिती इथे बस. मी एकदाच सांगेन, मी परत सांगणार नाही. सांगणं सोडून देऊ. उद्यापासून इकडे बसणार. ठीक आहे. नाही तर मग एकच ठिकाणी चौघांना मग एकच हे करू आपण. एकच कॉल देऊ. बघू. नहीं ना अम्मा. चलो स्टार्टिंग विथ अपन डेटा टाइप्सच्या पुढे आवाज कमी करून टाकतो. विल मूव अहेड विथ डेटा टाइप्स. ठीक आहे. तर आता गिव मी अ सेकंड. लॉजिक बिल्ड झालं का पण त्या लास्टच्या कोडचं?
है ना. पहिले 3 व्हेरिएबल्स घेऊन त्याच्यानंतर अजून 3 व्हेरिएबल्स घेऊन ज्याच्यामध्ये वरचे 3 आपण कन्वर्ट केले, खाली प्रिंट केलं आणि त्याच्यानंतर टाईप कास्टिंग केली. ठीक आहे. दिस इज द वे हाऊ यू बिल्ड युअर लॉजिक. कॉन्फिडन्स आला थोडा तरी पायथनमध्ये. झाला का कोड रन? दुसऱ्या दिवशीच आपण तुम्हाला कोडिंग जमली, कायच पाहिजे अजून. ठीक आहे. चलो मूव्हिंग अहेड. टुडे विल गो विथ सम फर्दर डेटा टाईप्स. आणि याच्यावरती आता तरी आपण आपण एक क्विक ओव्हरव्ह्यू बघणार आहोत डेटा टाईप्सचा. पुढे जेव्हा आपण डेटा स्ट्रक्चर शिकू, इन डिटेल ईच डेटा टाईप बघणार. टपल काय, स्ट्रिंग काय, आणि पायथन इज ऑल अबाउट डेटा स्ट्रक्चर्स. ठीक आहे. लाईक हार्ट ऑफ पायथन असं म्हणा. ठीक आहे. याच्यावरती आज पण एक असा क्वेश्चन असेल, गॅरंटी क्वेश्चन येणारच असा क्वेश्चन देईल. ठीक आहे. बोलण्याची पद्धत त्यांची वेगळी असेल, बट मीच आलेला क्वेश्चनच दिलेला आहे. फक्त ते किती वेगवेगळ्या पद्धतीने विचारू शकता वो भी मैं आपको बताऊंगा. ठीक है. चलो इसलिए ध्यान देना. सो टुडे क्लास वर्क 3. ओके. आता नहीं है मजा. चलो तो हमने कल क्या क्या देखा? इंट, फ्लोट, स्ट्रिंग. ठीक है. अभी एक क्वेश्चन आपको पूछा जाता है, पाइथन इज डायनेमिकली टाइप्ड मतलब क्या? समझे क्या? व्हाट डू पाइथन इज डायनेमिकली टाइप्ड, व्हाट डू यू मीन बाय दैट? किसी ने अगर जावा C++ किया होगा तो दे आर स्टैटिस्टिकली टाइप. बराबर ना? उसका मतलब क्या वो बताता हूँ. ठीक है. काय काय सांगतो शुभम? आपण हे करायची गरज पडत नाही. जसं आपण जावाला वगैरे आलं तर आपण इनिशियलाइज करून व्हेरिएबल वगैरे डिक्लेअर करतो. इथं आपण डायरेक्टच हे घेत नाही. जसं इंट ए इज इक्वल टू आणि पुन्हा आपण व्हॅल्यू वगैरे देतो. इथं आपण डायरेक्ट ए इज इक्वल टू व्हॅल्यू देऊ शकतो. जान्हवी मॅडम इकडे. ओके. सो सगळ्यात पहिले पायथन इज डायनॅमिकली टाईप, व्हॉट यू मीन बाय. तुम्ही खूप वेळा वाचाली गोष्ट, खूप वेळा समजून घ्या ते नक्की काय असतं. आपण काल काय केलं, व्हॉट वी डिड यस्टरडे, a इक्वल्स टू 10 वी वर गिविंग सम व्हॅल्यू, वी वर गिविंग b इक्वल्स टू 5.0. सर येस येस येस. नाही केलं. सी 5.0 दिसते. 5.0 आपण एक देत होतो. नंतर c इक्वल्स टू वी वर गिविंग and 1 to 110 अजून इथे हां डावे अजून एकदा. ओके. नाही बस कमी 150 कमी अजून बस. ओके चल दिसतंय सगळ्यांना. ओके. अँड सी इक्वल्स टू वी स्टोर्ड अ नेम, लेट्स से शुभम. ठीक आहे. एक नाव आपण इथे स्टोअर केलं. तर आता हे झालं पायथनमध्ये. बट इन लाइक पाइथन इज डायनामिक टाइप मतलब क्या, ये जो वेरिएबल्स है ना, इनको हमें बताना नहीं पड़ा कि उनके अंदर हमने क्या स्टोर किया है, कौन सा डेटा टाइप स्टोर किया है. समझे? इथे बताना पड़ना मतलब क्या, ये देखो जावा और C++ में आप कैसे लिखोगे, इंट a इक्वल्स टू 10, फ्लोट b इक्वल्स टू 5.0 and शुभम स्टॅटिस्टिकली टाइप, डायनामिकली टाइप. डिफरेंस कळाला का? दैट्स व्हाई पाइथन इज इजी. समझ रहे हो? वेरिएबल्स को कुछ बताने की ज़रूरत नहीं, वो खुद समझ लेंगे कि उनके अंदर क्या स्टोर्ड है, बताने की ज़रूरत नहीं पड़ती. दैट्स व्हाई पाइथन इज यूज्ड फॉर डेटा एनालिटिक्स एंड डेटा साइंस, मशीन लर्निंग. ये एक वन ऑफ द रीजंस, वेरी इंपॉर्टेंट रीजंस. ठीक है, समझ रहे हो? तो बाकी भी हम तो यूज़ कर सकते ही थे ना, लेकिन ये नहीं. समजलं? तो पायथन इज डायनॅमिकली टाईप, व्हॉट डू यू मीन बाय दॅट, याचा आन्सर देऊ शकाल सगळे? करेक्ट.
समझ लो? ओके चलो यही बस मेरा कल बताना रह गया था. हाँ किसी को अगर लिखना है लिख लो. लिहिलं का? काय झालं? हम्म. हा. हो ना मग. समजलं सगळ्यांना? चलो लेट्स नॉट वेस्ट आवर टाइम ओव्हर हियर. सो नेक्स्ट डेटा टाइप इज आर बुलियन. बुलियन डेटा टाइप कुठला असतो? ट्रू अँड फॉल्स. ठीक आहे. लेट्स से ए इक्वल्स टू ट्रू अँड इथे खूप इम्पॉर्टंट टर्म है, इकडे खूप लक्ष द्या. चलो ट्रू एंड फॉल्स. ठीक है, मैंने उसको एग्जीक्यूट किया. अभी तो फॉल्स क्योंकि ऑलरेडी फॉल्स इज अ क्या है, स्पेलिंग गलत हुई है. ठीक है ओके. और मैं उसको प्रिंट करूँगा ए को. ये क्या हो गया? ये बुलियन ऑपरेटर हो गए. ठीक है. ये किस में हेल्प करते हैं पता है क्या? कंपैरिजन ऑपरेटर्स में हेल्प करता है ये. कंपैरिजन मतलब क्या? ए इज ए ग्रेटर देन बी. इसका आंसर क्या आता है? 10 इज ग्रेटर देन 5. ट्रू. और उसको उल्टा किया तो फॉल्स आएगा. ठीक है. तो इन चीज़ों में ट्रू और फॉल्स हेल्प करता है. दिस इज अ बुलियन. लेकिन इसमें समझने वाली चीज़ पता है क्या है? अब मैं आपको एक चीज़ करके दिखाऊंगा. आप मुझे बोलो ट्रू प्लस ट्रू क्या आना चाहिए? रे ट्रू आना चाहिए. ट्रू आया. क्यों? ठीक है. इंटरनली लिख लो कहीं पे. इंटरनली पाइथन रीड्स ट्रू एंड फॉल्स एज 1 and 0. कुछ भी लिख लो आपके टर्म्स में यार. मैं अभी इतना मैं टेक्निकल नाही. समजा ना. इंटरनली पायथन ट्रूला 1 कन्सिडर करतं आणि फॉल्सची व्हॅल्यू त्याची 0 असते. इंटरनली पाइथन ट्रीट्स ट्रू एज 1, फॉल्स एज 0. सिंपल. ओके. अभी अगर मैंने फॉल्स किया तो 1 आएगा. ठीक है. समझे? माइनस किया तो ठीक है. और फॉल्स किया तो 0 आएगा. ठीक है. लिख लिया. बस इतना ही है. ठीक है. लेट्स से अभी इनका टाइप चेक किया ना. ये टाइप कैसे चेक करोगे? रुको रुको रुको. मला बीचा टाइप चेक करायचा. कसं करणार? Type Online open close wait. bracket. Online Inside that, pass the B. ओके ठीक आहे. चलो मला समजलं. बरोबर. तुम्ही सांगा. समस्या आहे. सांगा तुम्ही लास्ट. ए आवाज येतो ना माझा तिकडे मागे? हां. मला बीचा टाइप चेक करायचा आहे. कसं करणार? प्रिंट नाही ना मॅडम. सचिनच्या मागे. याचा अर्थ फाईल सॉल्व नाही केली आहे काल. सांगा अभय. टाइप ऑफ गुड. काय झालं दिदी?
ट्रू प्लस टू केल्यानंतर रन केल्यानंतर 1च येतं की 2 येतं? ट्रू प्लस टू केल्यावर 2 येईल ना. लॉजिक गेट्स आणि याच्यामध्ये कन्फ्यूज नका होऊ. लॉजिक गेट्स आपण कंपॅरिझन ऑपरेटर्स सांगताना मी सांगेल ट्रू अँड ट्रू, टी अँड टी, टी अँड एफ एफ, सॉरी टी अँड एफ टी, एक्सऑर गेट्स. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन वाला आहे का कोणी? तुम्ही आहे ना. एक टॉपिक तुमची इंजिनिअरिंग त्याच्यात झाली आहे ना. एकच टॉपिक होता. कॉम्प्रोमाइज झाली. अच्छा, तुमची कशी झाली? ENTCच झाली ना. येऊ द्या तुम्हाला विचारतो मी. ENTC. ओके, सो इथे भूल आलं का बरं? इट्स अ डेटा टाईप. कळलं कसं टाईप ऑफ चेक करता? कळलं का? शिकवलं होतं मी. हे फाईल नाही केलेली तुम्ही. उद्यापासून नाही तर गुगल क्लासरूम बनवेल, ज्याची फाईल तिथे अपलोडेड असेल कंप्लीट झालेली, तोच क्लासमध्ये येईल. नाही, मला त्याचे जास्त नाही मिळणार म्हणून मी एवढे कष्ट नाही घेणार. करायचे करा, नाही करणार मत करू. लेकिन एकदम दिलेलं आहे यार. तेवढं की मी एवढं जर तुम्हाला गॅरंटी देतोय तेवढं केलं तर मोर दॅन इनफ आहे. तर तेवढं तर करा. व्हिडिओ बघायची काही ना तर गरज पण नसेल पडली, करून घेतलं असेल म्हणून मी नोट्स पण लिहायला सांगतो. व्हिडिओची गरजच ठेवू नका, यातनंच करा. ठीक आहे. बुलियन डेटा टाईप किती डेटा टाईप झाले? 4 झाले आता. ठीक आहे, चलो मूविंग अहेड. सी इंटरनली पायथन accepts only 2 values or commands, 1 and 0. See, internally Python represents bool as 1 or 0. Okay, चलो. See, मी तुम्हाला जे सांगितलं 10 greater than 5. काय आउटपुट आलं? Output of a comparison operator is always boolean. What? समजलं का काय बोललो मी? काय? आउटपुट ऑफ अ कंपॅरिझन ऑपरेटर इज ऑलवेज बुलियन. कंपॅरिझन ऑपरेटर्स म्हणजे हे ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल्स टू, नॉट इक्वल टू. फॉल्स आहे का? 10 = 5 नाही. मग काय आलं? फॉल्स आलं. समजलं? ए याचा आन्सर काय येईल रे? इंटरेस्टिंग. फॉल्स. ओके, next we'll look at string. ठीक है. What is string in technical terms? String is a sequence of, लक्ष द्या, string is a sequence of characters enclosed in double quotes or single quotes. Single quotes पण चालेल. ठीक है. For multi-line we should use triple quotes or double quotes. Multi-line म्हणजे का? मोठ्या लाईनचं. ठीक आहे. We can use quote inside quote as well. म्हणजे काय रे? कसं करायला यूज? कोणी सांगू शकेल? डबल कोट मध्ये सेंटेन्स, त्यामध्ये एखाद्या हां त्यामध्ये वर्डला. किंवा अजून एक हाय, माय नेम इज शुभम, आय एम स्टडिंग डेटा अनालिटिक्स. मला याला सांगा. अनालिटिक्स सपोज असेल डेटा अनालिटिक्सला, त्याला आपण सिंगल कोट मध्ये किंवा डबल कोट मध्ये. ठीक आहे. एक नेहमी लक्षात ठेवा. गुड. एक नेहमी लक्षात ठेवा. आता मी एक फाईल बनवली, एक हे बनवलं. हाय देअर, वी आर स्टडिंग पायथन. ठीक आहे. फॉर डेटा अनालिटिक्स. ठीक आहे. यामध्ये मला हायलाईट करायचं होतं पायथनला. ठीक आहे. मला आता मी याला प्रिंट केलं तर काय आलं? लेट्स से आता एक्झिक्यूट झाला तो प्रिंट नाही करत आहे मी. ठीक आहे. or else I'll just show you for the difference. Let's say I'll say print. Hi there, we are studying Python. तर आता मला कोड्सच्या मध्ये I want to use quote here for Python. So how will I do that? Double की single? चलो तो पण देऊन बघू. आता मी काय सिंगल कोट आला का? सिंगल कोट, कोट इनसाइड कोट, नेस्टेड कोट पण म्हणतात बरं का याला. कुठला एरर आला? जे कोट्स बाहेर यूज केले ना ते इथे यूज करू शकत नाही. समजलं? जर मला इथे डबल कोट्स यूज करायचे तर बाहेर किती कोट्स यूज करावं लागेल? चलो आपण सिंगल करून बघू. सेम नको फक्त. ट्रिपल कोटला डबल कोट चालेल, डबल कोटला सिंगल कोट चालेल. ठीक आहे. सिंगल कोटला बाहेर डबल कोट चालेल.
बट सिंगल आणि सिंगल चालणार नाही. हां स्टार्ट झाला की तिथपर्यंत एंड होतो. हां हे बघ ते काय होईल नाही तर मग काय होतं माहिती आहे का प्रॉब्लेम. ते पण समजून घ्या की प्रॉब्लेम काय होतो. इथून डबल कोट्स टाकला तो इथेच एंड झाला. हां नेक्स्ट कुठे सुरू झाला रे मग इथून सुरू होईल ना डबल कोट. मग त्याला हे मध्ये काय हे समजणार नाही. पायथन रीडच करणार नाही. अरे ब्लँक बसता लगेच. नाही कळलं. तुम्हाला कळलं मला मागचे चेहरे कळत आहे ना ब्लँक बसले. हे कळलं का इथे रंग हे कुठे गेलं रे कास्टिंग. शुभम शुभम नाही परत बघितलं का मी जे आता एक्सप्लेन केलं म्हटलं इथून एक सेकंड. मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं होतं म्हटलं इथून ते इथपर्यंतच पकडेल. इथे याला सोडून देईल आणि मग इथून याला एवढं पकडेल. दिसते का ढवळा रंग व्हाईट झालाय. कळलं कसं आहे कसं वर्क होतं मेकॅनिझम पण समजून घ्या. ओके चलो मूव्हिंग अहेड. स्ट्रिंग. आता स्ट्रिंगवरती आपल्याला खूप काही करायचं खूप काही म्हणजे कॅपिटलाइज पॅलिंड्रोम आहे का नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आपण डेटा स्ट्रक्चर्समध्ये शिकणार. वेलकम. ओके या सगळ्या आपण डेटा स्ट्रक्चरमध्ये शिकणार. सो अगेन द सेम थिंग. कुठला पण नंबर हे अपन आई गेस फर्स्ट डे ला क्लियर केलेलं. कुठला पण नंबर कोई भी नंबर को हम एज ए स्ट्रिंग ले सकते हैं. कैसे? दो तरीके हैं उसके. कौन से? डबल कोट्स एंड कास्टिंग. कास्टिंग बोला करो यार. डबल कोट्स एंड कास्टिंग जिससे हम नंबर को भी हम स्ट्रिंग में कर सकते हैं. ठीक है लेकिन वो फिर अभी कन्वर्ट क्या हो गया वो एक स्ट्रिंग. ठीक है दिख तो नंबर रहा है लेकिन बैकएंड में क्या स्टोर्ड है और एड्रेस कैसे देखोगे आईडी से. गुड चलो ये तो मैंने ऐसे एग्जांपल. हाँ ये देखो ये मैको फ्राइडे का एग्जांपल लिया था जिसमें देखो डबल कोट्स और सिंगल कोट्स है. ठीक है अभी परसेंट हुज रन किया तो कितने आएंगे रे बाय द वे. बहुत सारे वेरिएबल्स आ जाएंगे. ठीक है परसेंट हुज याद है ना क्या करता है और डेल डिलीट करना है तो मागे. ठीक है नेक्स्ट विल स्टडी अ डेटा टाइप विच इज कॉल्ड लिस्ट. ठीक है कुठले कुठले केले आपण. इंट फ्लोट स्ट्रिंग कॉम्प्लेक्स बुलियन. नेक्स्ट इज लिस्ट. ठीक है व्हॉट इज अ लिस्ट. वाचा तुम्ही 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 तुम्हीच. अरे तुम्ही समोर. हां म्हणजे काय. कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज इन अ स्क्वेअर ब्रॅकेट. इथे इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट टर्म ऑर्डर्ड. काय ऑर्डर्ड म्हणजे काय. ज्या ऑर्डरमध्ये आपण लिस्ट लिहिली आहे ती प्रिंट होताना पण त्याच ऑर्डरमध्ये येते. ठीक आहे लिस्ट कशी आहे दाखवतो थांबा. लिस्ट कॅन होल्ड व्हॅल्यूज ऑफ डिफरंट डेटा टाइप्स. म्हणजे काय थांबा सांग तू सांग. डिफरंट डेटा टाइप्सचं व्हॅल्यू म्हणजे इंटिजर पण सर्व करू शकतो स्ट्रिंग पण सर्व करू शकतो. गुड ठीक आहे. टू क्रिएट अ लिस्ट सिंटॅक्स बघा आता. टू क्रिएट अ लिस्ट एन्क्लोज अ सिक्वेन्स ऑफ व्हॅल्यूज विदिन स्क्वेअर ब्रॅकेट्स अँड सेपरेटेड बाय कॉमाज. कोण लिस्ट बनवून दाखवेल. हे बघितले आता तुम्ही. चलो असो चलो कशी बनवतात. लेट्स से ए इक्वल्स टू लिस्ट 1 काय काय म्हणतं ते डिफरंट डेटा टाइप्स पण चालेल. ठीक आहे आणि सेपरेटेड बाय कॉमाज एन्क्लोज्ड बाय स्क्वेअर ब्रॅकेट्स. बस कळालं नक्की का. समजलं ना. गुड. 1 कॉमा अभय कॉमा कॉमा 89.0 89.8 comma true. Okay is this a list.
करू शकतो करू शकतो करू शकतो. ऑल डेटा टाइप्स है ना ट्रू इज ऑल्सो डेटा टाइप करेक्ट अब इसको प्रिंट कैसे करें आ गया स्क्वेअर ब्रॅकेट नॉर्मल घेतलं ब्रॅकेट तर चालतं. सर ट्रू वन रिटर्न करतो. पण कंडिशन इंटरनली वन रिटर्न करतो म्हणून लिहून दिलं इंटरनली सर पण इथं कंडिशन नाही ना तो एक आता लिस्ट हे बघतोय ना ट्रूची व्हॅल्यू आपण कुठं दिली आता लिस्टमध्ये ट्रू आपण त्याला काही व्हॅल्यू असाइन केलीच नाही आपण डायरेक्ट डेटा टाइप असल्या तसा दिलेला आहे ट्रूवरती आपण ट्रू प्लस ट्रू केलं होतं तिथे कुठे बनलं तिथे ते आपण कॅल्क्युलेशन केलं मॅडम कॅल्क्युलेशन केलं इथे आपण कॅल्क्युलेशन नाही केलं आपण डायरेक्ट त्याचे ट्रू डायरेक्ट आपण लिहिलं ते 10.8 हा काय आहे एक फ्लोट ठीक आहे बट असे बरेच नंबर आहे बट ट्रू इज अ काय डेटा टाइप आहे बुलियन मग आपण इथे काय केलं आपण डायरेक्ट हा ट्रू लिहिला जसं आपण इथे 89.8 लिहिलं ना व्हॅल्यू लिहिली ना तसं आपण डायरेक्ट ट्रू ट्रू ही एक व्हॅल्यू आहे कुठल्या डेटा टाइपची बुलियन डेटा टाइपची समजलं समजे ओके चलो काय झालं हां सांगतो आहे ना मॅडम मी सांगेल सगळं ठीक आहे चांगलं वाटतं मला क्युरियोसिटी आहे प्रिंट ए केलं चलो आता आपण काय करूयात आपण प्रिंट करूयात आलं का लिस्ट ठीक आहे माझं ॲब्रिव्हिएशन काय आहे लिस्टचं लिस्टच आहे ठीक आहे आता ह्यामध्ये अजून एक फंक्शन नवीन शिकू आपण ठीक आहे लेन फंक्शन म्हणून लेन LEN ठीक आहे तो काय करतो माहिती आहे का टोटल लिस्टमध्ये किती एलिमेंट्स आहे ना ते देतो लेन ऑफ ए का बरं ए ची करायची होती ना समजताय का नाही लिस्ट समजली प्रिंट ए टाइप ऑफ ए लेन नाही कळालं आपल्या लिस्टमध्ये किती व्हॅल्यूज आहे ते कॅल्क करून दिलं काय आन्सर आलं बघा लेनचं 5 आहे का 1 2 3 4 5 आहे का 5 बरोबर ना उजळणी ठीक आहे बट तुम्हाला माहिती आहे का याचा नंबर काय 4 कोणी बोलला गुड पायथन कधीच 1 पासून सुरू करत नाही पायथन ऑलवेज स्टार्ट्स नंबरिंग फ्रॉम होल नंबर 0 सांगेल आहे सगळं आहे पुढे आता फक्त मी असंच एक लूपहोल असो समजलं लिस्ट काय डाऊट कोणाला लिस्टमध्ये बाय द वे लुक ॲट दिस माय लिस्ट आता एक लिस्ट घेतली आहे सिम्पल क्रिएट कशी करतं दाखवलं मी तुम्हाला ठीक आहे एक लिस्ट घेतली काय केलं इथे काहीच नाही काय 30 हाय 40 90.6 2 आणि हाय याचा आन्सर काय येईल रे थांबा आन्सर काय येईल जान्हवीच्या बाजूला लेफ्ट साइड याचा आन्सर काय येईल स्क्वेअर ब्रॅकेट 40,50 काय येईल अदिती बरं स्नेहल मॅडम अरे टाय तर करा दोन चल स्क्वेअर नेस्टेड तर आलीच हां दोन म्हणजे फर्स्ट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 40 50 आणि अदर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 40 हा ते तसं ते तिथं एका स्क्वेअर एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये नाही, ऑन केलं परत स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये 30 पासून पूर्ण ती लिस्ट काय झालं सगळं ऐकायचं झालं ठीक आहे किती लोकांनी असा विचार केला ते 30 + 40 70 कोणीच नाही केला ना समजलं कोणाला काय डाऊट नाही नक्की ठीक आहे
दिस गिव्स द टाइप ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे, चलो हे तर माहिती आहे टाईप. लेन फंक्शन काय करतं? लेन फंक्शन Values are in list. yes gives you the count of number of values in a list. ठीक है, it gives you the total count of number of values in a list. ऑनलाइन समजताय का? Yes, sir. ओके गुड. चलो मूविंग अहेड. लिस्टमध्ये आपण कशी पण ॲडिशन करू शकतो. त्याला लॅम्बडा फंक्शन लागतो. हम्म. ठीक आहे, मग लॅम्बडा फंक्शन एकेकावरती हां करू शकतो ॲडिशन. आहे आपण हायर ऑर्डर फंक्शन शिकू तेव्हा लॅम्बडा फंक्शन शिकू. तुम्हाला त्याच्यावरती काय क्वेश्चन विचारेल हा पण सांगतो. ठीक आहे, चलो समजलं. ओके, लवकर टाईम जातो यार. असो चलो. अनिल अमित अभि ओके व्हॉट्सॲप दिस इज. ठीक आहे. अरे हे एवढं परत परत प्रिंट करायची गरज आहे का? सेमच आहे, तेच काहीच नाही. 10, 12, 30 ॲपल मँगो लिस्ट 1. काय केलं रे मी इथे? हां हे इंटरेस्टिंग आहे. काय एक मिनटं, पहिले एक लिस्ट बनवली 10, 12, 30. दुसरी लिस्ट बनवली आहे फ्रूट्स ॲपल मँगो आणि अब क्या आएगा? डबल येईल लिस्ट म्हणजे ॲपल मँगो नंतर परत ब्रॅकेटमध्ये 10, 30 ब्रॅकेट क्लोज परत ब्रॅकेट क्लोज 10, 12, 30 आणि आपण नाही 10, 12, 30 ॲपल मँगो पुन्हा 10, 12, 30. पेन नाही रे इथे. समजलं? दोन गोष्टींमधला डिफरेंस लक्षात ठेवा. सबसे पहले क्या कि जब हमने दो लिस्ट को ऐड किया तब ब्रैकेट के अंदर और एक लिस्ट नहीं बनी, तब डायरेक्ट एडिशन आ गया. ठीक है, लेकिन जब हमने दूसरे लिस्ट में पहले लिस्ट को डाला तब ब्रैकेट के अंदर ब्रैकेट आई. समझ लो मैडम? नहीं ना? हो की नाही? आपण पहिले काय केलं होतं याच्यावरती? व्हॉट वी डिड, दोन लिस्टचे ॲडिशन. A equals to Aditi 50 NMD DA6. B equals to हाँ मैडम डेटा एनालिटिक्स. जळगाव. ठीक आहे, हे आता होतं एनालिटिक्स. व्हॉट पुणे नंबर देऊ आपण. चलो 19 ना, 19 ना, MH 19 ना. हां, या दोन लिस्ट घेतल्या आपण बरोबर. आता मी काय केलं, हे मी डायरेक्ट पण करू शकतो प्रिंट A + B रॅदर दॅन स्टोरिंग इट इन अ थर्ड व्हेरिएबल. बरं का, पण तुम्ही नका करू तसं काही. तुम्ही सध्या थोडं लॉजिक बिल्डिंगसाठी करा A + B आणि प्रिंट काय करणार मग आता? C. आलं? ठीक आहे, समजलं काय केलं? काय आपण जेव्हा दोन लिस्टला ॲड केलं. हां, आता मी इथे काय करतोय? ठीक आहे, हेच गोष्ट मी इथे चेंज करून क्या आहे देखो. समजलं का काय केलं मी? अरे मी ते 19 काढलं, 19च्या ठिकाणी मी A टाकलं. बट व्हॉट वॉज आर A? पहिली लिस्ट आली का? लिस्टच्या मध्ये लिस्ट. कळलं? दोन कंडिशन, कधी लिस्ट येईल आणि कधी लिस्टच्या मध्ये लिस्ट येईल. नक्की काही अडचण नाही. गुड. चलो, हां हेच तर होतं इथे. मग 10, 12, 30 ॲपल. अरे असंच झालं ना एंड. दिस इज द एंड.
हे स्टार्ट कसं केलं स्क्वेअर ब्रॅकेटने स्टार्ट केलं का हो नाही मग परत ब्रॅकेट कसं आलं हे राम ओके ओके नाही नाही सांगतो परत काही नाही प्रॉब्लेम नाही कळलं मला हे इकडचं बघायचं होतं सिम्बॉल हां लिस्ट ही नेहमी स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच असेल समजलं का स्कायफॉल माझ्यावरच होणार आहे एखाद दिवशी तुमची बॅच संपूपर्यंत ठीक आहे समजलं अदिती स्नेहल ऑल गुड तुम्हाला चलो हां इथे पण तेच झालं आहे 10, 12, 30 ॲपल मँगो लिस्टमध्ये चलो नेक्स्ट विल मूव्ह टू टपल नाव व्हॉट इज टपल वाचा अदिती मॅडम Tuple is an ordered collection of values similar to list. However, a tuple is created by introducing values within parentheses and separated by comma, specific order, immutable. ठीक आहे लिस्टमध्ये अजून एक गोष्ट ॲड करा लिस्ट इज म्युटेबल म्युटेबल म्हणजे काय सांगतो व्हॉट डू मीन बाय म्युटेबल करेक्ट आपण ऑर्डरच We नाही can पण चेंज करू शकतो we can change the value. आपण लिस्टमधल्या व्हॅल्यूज एकदा डिक्लेअर केल्यानंतर आपण चेंज करू शकतो त्यालाच काय म्हणतो आपण म्युटेबल ठीक आहे आणि इम्युटेबल म्हणजे काय एकदा बनवलं की चेंज करता येणार नाही ठीक आहे तो कुठला झाला टपल टपल कसा बनवता चलो ए खूप घेतलं रे आपण काही प्रॉब्लेम नाही चलो ए इक्वल्स टू 12 33 one more thing to add in list sorry one more thing to add in list is heterogeneous अरे हे म्हणजे तुम्हाला समजलं हेट्रोजिनियस म्हणजे काय पण वर्ड्समध्ये मी तुम्हाला सांगतो टेक्निकल कधी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं तर असं हे ना हेट्रोजिनियस म्हणजे काय मल्टिपल डेटा टाईप्स आपण करू शकतो केमिस्ट्रीमध्ये ऐकलं हेट्रोजिनियस मिक्सचर हेट्रोजिनियस मग होमोजिनियस काय झालं रे होमोजिनियस एकच आहे अरे 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 ठीक आहे कळालं टपल सिमिलर टू अ लिस्ट सगळं सारखं आहे फक्त काय डिफरन्स आहे इम्युटेबल म्युटेबल गॅरंटी क्वेश्चन इन एन इंटरव्ह्यू व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल काय डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल चॅट जीपीटी मी ते एक्सप्लेन केलंच आहे तुम्हाला अजून टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जर कुठेतरी तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा नाही आपण लिस्ट शिकत होतो ना तेव्हा तर मग तिथे नाही लिस्ट शिकताना लिस्ट करू ठीक आहे याच्यावरती आपलं एक लेक्चर जाणार आहे लिस्टवरती एक लेक्चर टपलवरती एक लेक्चर सर पण ते तुझ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तर राऊंड ब्रॅकेट दिला असतं तर मी टपल कन्सिडर केलं असतं त्याचा टाईप चेक केला असतं काय आलं असतं हां करेक्ट समझे टपल इजी है कुछ नहीं यार सेम एज थिंग ठीक है वेरी इंपॉर्टेंट डिक्शनरी एक तो स्क्वेअर एक राउंड ब्रॅकेट सेकंड म्युटेबल एक इम्युटेबल ठीक आहे हे दोन तर मेन हेच मेन त्याच्यावरतीच समजून द्यायला येतं करून बघ एक तर काहीतरी टास्क ठेवा घरी आहे त्या फाईलमध्ये आता सांगितलंय मी काय करून बघा रे होईल पण शकतो नाही पण
टपल इज काय सांगू Immutable. ordered collection of values. हां ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज एनक्लोज्ड इन राऊंड पॅरेंथेसिस. And it is immutable. असं समजून घे. अरे मी इवन आय डिडंट डू असे डेफिनेशन्स मी कधी केलंच नाही. समजून घेतलं, डेफिनेशन माझं बनवून घेतलं. पण मग कसं होतं की कधी कधी इंटरव्ह्यू पॅनलमध्ये त्यांचे शब्द वेगळे राहतात. पण आता शब्द कळून गेलेत म्हणून मी तुम्हाला अजून वेगळे शब्द सांगतोय की याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, मग दुसरे शब्दच नाही आहे असं. चलो आता आपण मॅपिंग बघूयात. मॅपिंगमध्ये एक गोष्ट येते दॅट इज कॉल्ड डिक्शनरी. समजलं टपल सगळ्यांना? ओके. डिक्शनरी आज यूज टू स्टोर्ड की व्हॅल्यू पेअर. ठीक आहे. डिक्शनरी इज कलेक्शन विच इज ऑर्डर्ड, म्युटेबल अँड डू नॉट अलाव. म्हणजे काय? सेम व्हॅल्यू नाही चालणार. सी सांगतो, लक्ष द्या. ठीक आहे. इन डिक्शनरी कशामध्ये क्लोज होते? कर्ली ब्रॅकेट. यू कॅन यूज टू रिट्रीव की. चलो सांगतो. डिक्शनरी हॅव टाईप डिक्ट DICT. Dictionaries are often used to store many pieces of information. चलो एवढं वाचायची गरज नाही. हो. A इक्वल्स टू हां आणि की व्हॅल्यू पेअरमध्ये असते डिक्शनरी, ते लक्षात ठेवा. याच्यावर नेम इक्वल्स टू अभय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय देतात रे? काय सांगितलं त्यांनी? ते नाही. एंड विथ ए नाही, एंड विथ अ येतो, ए नाही इडियट्स. ए म्हणे कॉमा. हां एज 25, 40. ठीक आहे. कोर्स अरे की व्हॅल्यू पेअर आहे. एक एरर कुठला आला बाय द वे? सिंटॅक्स एरर येईल ना. की व्हॅल्यू पेअर कशी लिहिता माहिती? की व्हॅल्यू पेअर इज ऑलवेज की कोलन व्हॅल्यू अँड अ सोल्युशन काय हॅलो. आणि आपण आता काय करणार? प्रिंट ए होता का रे? समजलं? की व्हॅल्यू पेअर. ठीक आहे. आता त्यामध्ये एक गोष्ट होती की डज नॉट अलाव डुप्लिकेट्स. म्हणजे काय? पण जर नेममध्ये 2-3 अभय असू शकतात. तर की डुप्लिकेट नाही होऊ शकत. करेक्ट. की कसं काय डुप्लिकेट होऊ शकते? अभय समजलं? ठीक आहे. समजे? नाही समजलं सांगा, परत सांगतो. पण मला तसं सांगा की नाही समजलं. डिक्शनरी नाहीच समजलं. डिक्शनरी काय आहे? हे की व्हॅल्यू पेअर आहे. ठीक आहे. हे आता तुम्ही फक्त आता तुम्ही याच्यात केलं ना VS कोडमध्ये तर ते तसं होऊन जातं ऑटोमॅटिक. तुम्हाला करायची गरज नाही. ठीक आहे. काय केलं मी? ए एक नवीन व्हेरिएबल घेतलं इक्वल्स टू टपल. कशामध्ये होतं रे? राऊंड पॅरेंथेसिस. लिस्ट कशामध्ये होती? हा कशात आहे? ओके. तर याच्यामध्ये काय झालंय? नेम आपण की व्हॅल्यू पेअर त्याचा सिंटॅक्स काय होता? ही की झाली. नेम काय झाला आपला? ही काय झाली आपली? व्हॅल्यू. ठीक आहे. मग कीला कसं देतात? सिंगल कोटमध्ये कीचं नाव कोलन आणि व्हॅल्यू सेपरेटेड बाय कॉमा. लगेच दुसरं कॉमा, तिसरं कॉमा आणि
क्लोज झाली, सिम्पल. आणि त्याला फक्त प्रिंट केलं आपण नेक्स्ट लाईनमध्ये, आलं मग नेम अभय, एज 25, कोर्स डेटा अनालिटिक्स. समजलं आता? हा, डुप्लिकेट वाला काय मला सांगा, अभय बरेच असले तर चालेल का? व्हॅल्यू कॅन बी डुप्लिकेट बट की कॅनॉट बी डुप्लिकेट. अच्छा, म्हणजे नेम जे आपण नेम लिहिलं आहे ते डबल राहील, नाव किती पण डबल राहू. आता नाव असेलच ना तुमच्या व्हॅल्यूजमध्ये, ठीक आहे. अशा गोष्टी ना करून बघा. चलो. समजलं? हे जास्त होत आहे का आज? की व्हॅल्यू पेअर, मग त्याचा सिंटॅक्सच तसा आहे. तुम्ही पुढे काही देऊ नका देऊ. की कोलन व्हॅल्यू काढून बघा. कोल्हापूर समजते जरा जरा, ठीक आहे. झाल्यानंतर 12पर्यंत दुसरं लेक्चर आहे, तोपर्यंत मी आहे. नोटबुक घेऊन या माझ्याकडे, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही पण लेक्चर झाल्यानंतर नाही समजलं माझ्याकडे नोटबुक घेऊन या. असो, ठीक आहे. कळालं? नाउ व्हॉट आय वॉन्टेड टू डू इज, मला आता एका कीची व्हॅल्यू काढायची. त्याचा सिंटॅक्स सांगू का? हा सिंटॅक्स आहे. कोण मला काढून दाखवेल? हा सिंटॅक्स लिहिलाय. काय करायचं आहे मला, आपण आता नेम, एज आणि काय होतं, कोर्स होतं ना. मला नेम मध्ये काय व्हॅल्यू स्टोर आहे ती पाहिजे, फक्त नेम मध्ये. हा, त्याचं मग मी तुम्हाला सिंटॅक्स दिलाय. सिंटॅक्स म्हणजे काय, रूल दिलाय कसं करता. तर आपल्या एक्झाम्पल घेऊन कसं करू आपण. हा, न्यू व्हेरिएबल घेतला, पुढे काय कुठला व्हेरिएबल, अरे हां ठीक आहे. आपण इथे की करू, कन्फ्यूज होतो. चलो जी करतो. हां काय, ए कोणत्या ब्रॅकेटमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. कोणतं, अभय का की, नेम. आणि पुढे चलो. सर तिथं ॲब्रिव्हिएशन द्यावं लागेल ना. नाही नाही सर, हे स्क्वेअर ब्रॅकेट करून पाहिजे सर. स्क्वेअर ब्रॅकेट सर कर्ली ब्रॅकेट येणार तिथे. आलं का अभय? काय केलं, एखाद्या व्हॅल्यूचा, एखाद्या कीचा आपण व्हॅल्यू एक्सट्रॅक्ट केली. समजलं? समजलं का रे? कोणाला नाही समजलं हात वर करा. 1 2. तुम्हाला नाशिक कर. मागे नक्की तुम्हाला समजलं? ठीक आहे. चलो, ए इक्वल्स टू हे, ठीक आहे. हा त्याचा सिंटॅक्स आहे. काय सिंटॅक्स, न्यू व्हेरिएबल इक्वल्स टू डिक्लेअर्ड व्हेरिएबल आणि रिक्वायर्ड की. रिक्वायर्ड की म्हणजे काय, जी की आपल्याला पाहिजे आहे, ठीक आहे. आणि प्रिंट न्यू व्हेरिएबल, हे तर सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. समजलं कशी करता. लास्ट फॉर टुडे, हे बघा, डिक्शनरी घेतली मी एक, नेम, संदेश, आरती, डेजिग्नेशन, डेटा अनालिटिक्स, ठीक आहे. त्यांची मग की सोडा आता ते तुम्ही करून बघा, ठीक आहे. लास्ट इज सेट. अ सेट इज अ कलेक्शन विच इज अनऑर्डर्ड, अनचेंजेबल अँड अनइंडेक्स्ड. अनइंडेक्स्ड नंतर एक्सप्लेन करेल. अनइंडेक्स्ड म्हणजे काय, त्याला नंबरिंग नसते, ठीक आहे. सेट्स आर रिटन इन, कन्फ्यूज नाही व्हायचं. डिक्शनरी सेटला सगळे कन्फ्यूज होतात. डिक्शनरी पण कर्लीमध्ये असते, बट ती एक की व्हॅल्यू पेअर आहे. सेट इज अ लिस्ट, ठीक आहे. डज नॉट प्रिंट डुप्लिकेट व्हॅल्यू. म्हणजे कसं, आता इथे काय घेतलं, कर्ली ब्रॅकेट काय घेते, SK इक्वल्स टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 12 33 44 55 12. आता काय करेल मी, प्रिंट
काय झालं? 12 एकदा झालं. अजून काय झालं? So त्याचंही नाही झालं. सिक्वेन्सचा ऑर्डर झाला. अनऑर्डर्डचं कळालं का म्हणजे काय? अनऑर्डर्ड म्हणजे काय कळालं? समजतंय? तुम्हाला मी सगळं जस्टिफाय करून दाखवतोय म्हणून. अनऑर्डर्ड म्हणजे काय आता डोक्यात जाईल, परत ते डेफिनेशन वाचायची गरज नाही. गॅरंटी क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन लिस्ट, टपल अँड सेट, किंवा लिस्ट अँड सेट किंवा टपल अँड सेट. गॅरंटी. ठीक आहे. मला एक सांगा, आपण जो टपल होतं त्याची लेंथ कॅल्क्युलेट केली असती, करता आली असती. काय आलं असतं? लेट्स से आपण टपल घेतला, ए इक्वल्स टू कसा बनवला टपल? राऊंड पॅरेंथेसिस मध्ये. ठीक आहे. व्हॅल्यू घेतल्या 1 2 3 4. लेन ऑफ ए किती आली? 4 आलं. याचं किती येईल रे? सर सेट मध्ये रिपीट व्हॅल्यू नाही घेतली जात का? नाही, डुप्लिकेट्स रिमूव्ह होतात. ठीक आहे. किती आहे? अरे नाही, टोटल सांगितलं, ती नंबरिंग आहे. ठीक आहे. अनऑर्डर्ड, अनइंडेक्स. अरे लेन फंक्शन्स विचारलं मी फक्त. लेन ऑफ 4. ठीक आहे. आलं? समजलं? आजसाठी एवढंच. तुम्हाला मी एक देतोय फक्त. काय झालं? कोणी आहे का? लगेच नव्हतं सोडत मी मॅडम, थांबा. ठीक आहे. एक फक्त डेटा मी घेतलेला आहे, बट हा तसल्या तसा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ठीक आहे. कोणीच प्लीज प्रामाणिक राहा आणि ट्राय. नाही झालं, नाही आलं चालेल, नाही आलं चालेल, ट्राय करून बघा. ठीक आहे. काय आहे? वाच शुभम. Write a Python program to remove duplicate from the heterogeneous list without the preserving the order of the first occurrence. Also calculate the length of the below given list and new list form. क्वेश्चन विचारला होता. सेम बरं का, सेम तिथून डायरेक्ट मी कॉपी करून इथे पेस्ट केलाय, फक्त डेटा वेगळा घेतलाय मी, आणि डेटा नाही कॉपी करता आला. ते नका सांगू, ते करून या घरून. बघू तुम्ही. समजे हे तुमचं नामकरण लिहायला घ्या, नावं लिहायला घ्या. ते काय झालं शुभम? तुम्ही वाचल्यानंतर तशीच त्याच पोझिशन मध्ये. बघा हे करायचं. फर्स्ट ऑक्युरन्स म्हणजे वो तुम देखो. हे करायचं. नहीं अभी उनका पॅकेज सगळ्यांनी कधी डिस्कस नका करू, स्वतः करा. करू मग उद्या फाईलमध्ये. नाही पाठवू नका, उद्या आपण इथे बघू. पाठवू नका कोणीच प्लीज. नाही लिहू नका, मी फाईल पाठवतो ना. कशाला कष्ट घेता एवढे? जिथे घ्यायचे तिथे घ्या, इथे असे नका घेऊ. सर ते लिस्ट टपल आणि याच्यावर काय क्वेश्चन आहे? सेट डिफरन्स तिघांचं आणि तो सेट लिहून ठेवा. लिस्ट आणि टपलचा, लिस्ट अँड सेटचा इथे. आणि डिक्शनरीचं एखादी स्पेसिफिक व्हॅल्यू कशी रिट्रीव्ह करायची. चलो तुम्ही थांबाल काय? परत एकदा एक्सप्लेन करतो. ज्याला समजलं नाही त्याने थांबा, बाकी जाऊ शकतो ऑनलाईन. वेट जस्ट लेट मी टेक युअर. हां ओके, ऑनलाईन कॅन लीव. यांचं झालंय. काय झालं? काय म्हणताय? डिक्शनरीचं येऊ शकतो का?
वर्डमध्ये येऊ शकतं का? काय स्ट्रिंग येऊ शकतं का ते String येऊ शकतं का? असं कुठे जे व्हॅल्यूमध्ये नाही डिक्शनरीमध्ये लास्टचा वर्ड घेतला ना त्याच्यामध्ये. वर्ड येऊ शकता ना. मग तो कसं रन होईल? तुला व्हॅल्यू म्हणायचं आहे का की यांनी व्हॅल्यू घेतली सरांनी व्हॅल्यू घेतली होती ना मग तिथे वर्ड जर घेतलं स्ट्रिंगमध्ये तर स्ट्रिंग घेतला होता ना अभय स्ट्रिंग मधलाच वर्ड होता ना. अभ्यास त्याच्यानंतरचा हे म्हणते का तू याच्यामध्ये चालतं हां सगळं चालतं हेट्रोजिनियस सगळं चालेल त्याच्यात. आणि ते काय ऑर्डर वगैरे नसते ऑर्डर देत नाही